नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जाणून घेऊया लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, लाईव्ह ब्रेकिंग न्यूज वित्त विभागाचा GR निर्गमित दिनांक 11 जून 2026 अपडेट। प्राण योगदानाची पद्धत, पगार 100% वेळेवर जमा। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून खूप खूप आशीर्वाद। आताच्या घडीची लाईव्ह ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि सर्व कपातीच्या संदर्भात सविस्तर माहिती दर्शक लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य सरकारच्या वित्त विभागाने 11 जून 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच प्राण योगदानाची नवीन कार्यपद्धती नेमकी काय आहे, ती इतकी महत्त्वाची का ठरते, याचे सखोल विश्लेषण आज आपण करणार आहोत। यापूर्वी पगारातून प्राण खात्यासाठी कपात झालेली रक्कम खात्यात जमा होण्यासाठी महिने 7 ते 12, 13, 14, 15 अशा प्रकारचे महिने लागायचे आणि तोपर्यंत वाट पाहावी लागायची। तर ती प्रशासकीय दिरंगाई, ती अनिश्चितता आणि नैराश्य यायचं। आता हे चित्र पूर्णपणे बदललेले आहे। वित्त विभागाने त्यासाठी 11 जून 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून 100% गॅरंटी दिली आहे। आता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तुमचे योगदान थेट तुमच्या खात्यात जमा होईल। हा ऐतिहासिक का बदल आहे? हा बदल का ऐतिहासिक आहे? यासाठीची मुख्य भूमिका प्रशासकीय कामकाजात हा खऱ्या अर्थाने कामकाजातला खूप सकारात्मक बदल आहे। यात सर्वात लक्षवेधी आणि निर्णायक मुद्दा म्हणजे वित्त विभागाची निश्चित केलेली प्रक्रिया, कठोर कालमर्यादा, स्टिक टाइम। हे बघा, नुसते हवेतले आश्वासन नाहीये, तर शासनाने स्वतःवर नियम लादून घेतले आणि एक प्रशासकीय कायदेशीर बंधन करून घेतले आहे। पगारातून कपात झालेली रक्कम वेळेवर जमा व्हावी यासाठी उरलेले ठोस पाऊल। यामुळे नवीन सिस्टीम मध्ये डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, कारण दिरंगाई आता कोणत्याही पळवाट उरलेली नाही। म्हणजे दिरंगी करण्यासाठी किंवा उशीर करण्यासाठी पळवाट शिल्लक नाही। वेळेचे शिस्तबद्ध वेळापत्रक किंवा तारखेचे शिस्तबद्ध वेळापत्रक। मग तुम्ही म्हणणार, कठोर कालमर्यादा प्रत्यक्ष कशी येणार अंमलात? यासाठी 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंतचा सर्व एक शिस्तबद्ध आणि साखळी पद्धतीने तयार केलेली ही साखळी निधी विना विलंब पोहोचेल याची गॅरंटी देते। त्यातील मुख्य भाग आता पाहूया। टप्पा क्रमांक 1, 20 तारीख इंजिन सुरू। या दिवशी सर्व आहरण व सहवितरण अधिकारी म्हणजेच DDO ला कार्यालयाची वेतन देयक ट्रेझरी मध्ये जमा करणे अनिवार्य आहे। टप्पा 2, 22 तारीख मंजुरी। यानंतर लगेच 2 दिवसात म्हणजे 22 तारखेला कोषागार कार्यालयाने या देयकाची मंजुरी देणे बंधनकारक आहे। हे दोन्ही टप्पे म्हणजे एक संपूर्ण प्रक्रियेचे इंजिन आहेत। इंजिन सुरू झाल्याशिवाय ट्रेन पुढे सरकत नाही। तसेच हे 2 टप्पे वेळेवर पूर्ण झाले नाही तर पुढचा प्रशासकीय गाडा वेगाने धावत तो असे होत नाही आणि पूर्ण झाले तरच वेगाने धावतो। टप्पा क्रमांक 3, 24 आणि 25 तारीख तांत्रिक प्रक्रिया सुरू होते। 24 तारखेला शासनाने म्हणजेच नियुक्त्याने
अंशदानाचे जे देयक तयार केले आहेत आणि 25 तारीख या दिवशी सर्वात महत्वाची प्रक्रिया कर्मचारी आणि शासनाची वर्गणी असलेले एकत्रित फाईल जॉईंट SCF सबस्क्राईब कॉन्ट्रीब्युशन फाईल म्हणतात ती अपलोड केली जाते. म्हणजे लगेच ट्रान्झॅक्शन ID मिळवला जातो. त्यानंतर दोघांनाही योगदान एकत्र करून सिस्टीम मध्ये नोंदवण्याची इतकी अचूक पद्धत आहे की तांत्रिक दृष्टीने महत्वाची पद्धत उरलेली आहे. टप्पा क्रमांक 4 29 ते 30 तारीख फायनल जमा आणि मग ज्या क्षणी सर्वजण वाट पाहत आहेत तो टप्पा म्हणजे 29 ते 30 तारखेच्या दरम्यान एकूण अंशदान रक्कम काढून थेट प्राण खात्यात जमा करण्यासाठी आणि ई-व्हाउचर जनरेट केले जाते. याचा सरळ अर्थ कर्मचारी आणि शासन या दोघांचा वाटा यशस्वीरित्या थेट खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो आणि तोच क्षण ज्याच्यासाठी आपण महिनोन्महिने तिष्ठत राहत आहोत. आणि निष्कर्ष आणि फायदा थोडक्यात सांगायचे तर महिनोन्महिने वाट पाहण्याची जी कंटाळवाणी पद्धत आणि टेन्शन देणारी पद्धत आता कायमची बंद केली आहे. त्याऐवजी एक निश्चित हमी देणारी पारदर्शक प्रक्रिया सुरू केली आहे. आता दर महिन्याच्या 28 ते 31 तारखेच्या दरम्यान ही रक्कम न चुकता जमा होणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत सकारात्मक आणि मोठा दिलासा देणारी बदल आहे. केवळ हा एक प्रशासकीय निर्णय नाही तर हजारो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मन शांतीची गुरुकिल्ली आहे. वेळेवर परतावा मिळाल्यामुळे भविष्याचे नियोजन करणे खूप सोपे जाते आणि सक्षम राहणार आहे. म्हणून हा निर्णय खरोखरच एका नवीन पद्धतीतील पर्वाची सुरुवात करणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ कर्मचाऱ्यांच्या माहितीस तो तांत्रिक दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे व्हायरल केला आहे आणि DDOने 20 तारखेला बिल टाकले का हे नक्की विचारा. म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.